वल्लभ दिगंबरा कपाळी केशरी गंध कपाळी केशरी गंध दत्त तुझा मला छंद न दत्त तुझा मला छंद दत्त तुझा मला छंद दत्त तुझा मला छंद कपाळी केशरी गंध दत्त तुझा मला छंद दत्त तुझा मला छंद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सोम शंकर सोम शंकर सोम शंकर सोम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर पंचाक्षर दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केशरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केसरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केशरी गंध शिवशंकर महादेव बळा यांच्या गळ्यात तरुण गुंडमाळा शिवशंकर महादेव बोळा यांच्या गळ्यात तरुण माळा सोम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर सोहम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर दत्त भक्ती भजनाचा नाद न माझ्या या झोपडीत अंतरी गुरुदत्त लेनबाई माझ्या या झोपडीत श्री गुरुदत्त लेनबाई माझ्या या झोपडीत सोम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर सोहम शंकर वाटत से उच्चारावे पंचाक्षर बऱ्याच दिवसावर आज या ठिकाणी आसनावर आलो आहे आणि या आधी माझी तब्येत मला साथ देत नव्हती. त्याच्यानंतर मी आज 3.5-4 महिने झाले तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणून मी तर या कार्यक्रमाच्या बाहेर जाण्याची तयारी केलेली होती आणि त्या भगवंताची कृपा
तो मला जाऊ देत नव्हता, म्हणून परत आज तुमच्या समोर आलेलो आहे. आज या ठिकाणी आपण जे दत्त जयंतीच्या निमित्ताने जे काही थोडंफार कुठे शब्दामध्ये प्रवचन करणार आहे, ते सगळ्यांनी जर शांतचित्तेने श्रवण केलं, मनन केलं, चिंतन केलं, तर याचाच प्रसाद आपल्या महाप्रसादापेक्षा देखील मोठा होऊ शकतो, असू शकतो. म्हणून शांततेनं चिंतन करा, मनन करा, श्रवण करा. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, सद्गुरू म्हणतात गुरुची कृपा झाली पाहिजे. गुरुची कृपा जर नसेल तर आपला मनुष्य देह हा व्यर्थ जन्माला आला आणि व्यर्थ जाणार. जन्मी आला गेला आणि पाणी वाहून गेला. तर यासाठी आपल्या मनुष्य जन्मामध्ये म्हणजे 84 लाख योनी फिरून मनुष्य जन्म येतो आणि या जन्मामध्ये आपल्या देहाची सोडवणूक करता येते. कारण मनुष्याला वाचा दिलेली आहे भगवंतानी. म्हणजे आपलं एकमेकाला गारानं सांगणं, दुःख सांगणं, सुख सांगणं, हे सगळं आपण एकमेकाला सांगतो आणि एकमेकाचं ऐकतो. याची बुद्धी आणि ज्ञान आपल्याला असल्यामुळं भगवंतानी आपल्याला 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि या जन्मातच आपल्या नरदेहाची सुटका होते. म्हणून आपली सोडवणूक करून घेण्यासाठी आपण कुठल्या तरी भगवंताची सेवा करा आणि त्या भगवंताची कृपा करण्यासाठी गुरु करा. पण गुरु करीत असताना आपल्याकडं काय असायला पाहिजे, नेमकं भगवंताबद्दलचं प्रेम. प्रेम जर असेल भगवंताबद्दल तर भक्ती करता येते आणि भक्ती जर असेल तर त्या ठिकाणी भगवंत असतो. जर आपलं प्रेमच लटकं असेल तर आपली भक्ती लटकी असू शकते आणि भगवंत बी त्या ठिकाणी लटकाच असू शकतो. कारण हा जो देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो भक्ती मार्गातूनच झाला पाहिजे. त्याकरता सर्वप्रथम आपण हे करायचं आहे की आपलं प्रेम भगवंतावर आणि नरदेहातल्या जाणत्या नेमक्या लोकांसंग असायला पाहिजे. त्यातून आपल्या भक्तीचा मार्ग फुलतो आणि मग आपल्याला भगवंत दर्शन देऊ शकतो किंवा दृष्टांत देऊ शकतो किंवा एखाद्या टायमाला आपले न होणारे काम त्या भगवंताला आळवलं, आवाज दिला तर होऊ शकतात. याच्यामधूनच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला असं आपल्या मनाला त्याची जाणूक व्हायला लागते. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान, वावगा तो शिन साधनाचा. जर गुरुची कृपा जर झालीच नाही आपल्यावर तर आपल्याला या ज्या भगवंताच्या भक्तीच्या उलतापालती या साधनामध्ये येत नाही आणि ते साधन काय आहे ते कळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण गुरु करावा आणि गुरुची कृपा झालीच पाहिजे. म्हणून गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान, वावगा तो शिन साधनाचा. सहज साधन गुरु कृपा जाण, जीवाचे कल्याण केले होईल. याला काही अवघड नाही, परिश्रम नाही, जप नाही, तप नाही, अनुष्ठान नाही, पारायण नाही. मग त्या गुरुची कृपा होण्यासाठी आपल्या हृदयातून आपलं प्रेम बहरलं पाहिजे आणि त्या गुरुच्या अनुषंगाने आपली भक्ती भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचली पाहिजे. त्या ठिकाणी आपला मोक्ष निश्चितच झालेला असतो. तेने होय गुरु माता पिता, गुरुची देवता, गुरु भक्तिदाता आयचे मानी. आणि असं माना, आपल्या मनाला सांगा, आपल्या अंगात जे काही 6 विकार आहे ते दूर करा. काम, क्रोध, मद, मत्सर, वासना, अहंकार याला दूर करा, तर आपल्याला सहज भगवंताचं दर्शन होऊ शकतो. गुरु सेवेविना जाओ निदीक्षण, तेने तो प्रसन्न सद्गुरु म्हणे. आमचे सद्गुरू सांगत्या, जर आपल्याला एखादा क्षण जर वेगळा असेल किंवा कामात नसेल आपण आणि रिकामा आहे, त्या क्षणाला आपण भगवंताची आराधना करा. आपल्या गुरुच्या स्मरणातून करा, त्या गुरुचं स्मरण करा आणि तिथून भगवंताची पूजा सेवा करा. तरी सुद्धा आपल्याला भगवंत हा मोक्षाचा मार्ग सहज सुलभ करून देतो. श्री सद्गुरू म्हणतात, गुरुची कृपा झाली पाहिजे. की गुरु कृपा
साधका साधवता येणे हे साधक शिष्याचे ध्येय असले पाहिजे. एखादा साधक शिष्य आहे आणि एखादा साधक गुरु आहे, तर त्या गुरुची तळमळ त्या शिष्याला भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचवण्याची असायलाच पाहिजे. तेव्हा तो गुरु शोधतो आणि शिष्य देखील तसाच शोधतो. पण जर गुरु आणि शिष्य जर तसेच असल, देखे गुरु की शेके करून वाट केले तो प्राण गुरु आहे का नाही. कारण काय आहे, आता अलीकडं म्हणजे आता सगळ्यालाच माहिती आहे, आम्ही नेहमी तुम्हाला समजून सांगा किंवा बोला अशातला भाग नाही. लाटकाच व्यवहार झालेला आहे. कुठं बघा तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये भगवंताच्या मंदिरात जा, एखाद्या बाबाकडे जा, कुठं जा, रस्त्याने तुमच्या घरी येणारे साधू पहा आहे की नाही. ते तुम्हाला विभूती काढून तिचं धान्य तयार करून, त्या धान्याची पिंड तयार करून, किंवा एखाद्या देवाची मूर्ती करून, किंवा रुद्राक्ष तयार करून, तुमची नजरबंदी करून तुम्हाला ठगवत्या. मग माहीत देखिए तुझे देणे का है, 200 रुपये लेऊंगा, नाराज के माहीत नाही ना बाबा, अजिबात नाही. तो ठीक आहे, तू नाराज नाही, तो 500 लिहूंगा, चालन ना बाबा. मग आता ते रुद्राक्ष तुम्ही घेऊन ते जो 500 रुपये दिलेले ना, की ते जीवाच्या आत ठेवत्या बघा आहे की नाही. असं ठेवून माझ्यासारखे एखादं भेटलं होतं ते साधू महाराजांना मला रुद्राक्ष दिल्यापासून मी जवळ जपून ठेवला. ते बाई तू येडी आहे का, असे बंधू लोकांचे रुद्राक्ष घेते का, फेकून देतो, मी देतो तुला. त्याचे 500 गेले. मग ही भक्ती आपल्याला कधी मिळणार भगवंताची, तर आपलं हृदय उचंबळून आलं पाहिजे. भगवंताच्या भक्तीसाठी आपलं प्रेम जागृत झालं पाहिजे. आणि मग त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आपण लीन झालो तर भगवंत आपल्याजवळ येतो. पण कसा येडा बागडा कसा गुरु करून घ्यायचा. गुरुशिवाय आपल्याला भगवंत आपली भक्ती घेत नाही. आपल्याला घर पूजा अर्चा करता येते घरामध्ये. आता तुमचे गुरुवार चालू आहे, घर देवीचे फोटो लावत्या, घरात फुलं टाकत्या, त्या देवीच्या अंगावर पूजा करत्या, अगरबत्त्या ओळत्या, आणि पाठीमागून एखादं लेकरू आलं, आय मला चॉकलेट पाहिजे, तुला दिसत नाही की मी काय करायला, थांब ना. म्हणजे आता ते परीक्षा घ्यायला आलं का तुमच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीमध्येच क्रोध आहे हे तुम्हाला कळत नाही. मग भगवंताच्या भक्तीमध्ये प्रेम कसं असलं पाहिजे. ते लेकरू मागतं ना, त्याच्या संग काही बोलतीच नाही. अरे ते लहान लेकरू हे भगवंताचंच अवतार आहे. भगवंत असं नाही म्हणलं तू लेकराला ते सोडून माझ्याकडे पाय. फक्त तुम्ही काप त्याच्याकडे जसं पहा, रागानं क्रोधानं पाहू नका, प्रेमानं त्याने दिलेल्या आवाजाला होकार द्या. भगवंत त्याच्या बी हृदयात असू शकतो, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेच. प्रत्येक मनुष्य प्राणी किंवा पशु पक्षी जे काही जीवात्मा असेल ते प्रत्येक भगवंताचा अंश आहे. पण स्वतःच आपण भगवंत आहे असं म्हणता येत नाही. आहे का आपल्याला माहित नाही, तिथं आपला घोटाळा होतो. पण मला असं एका साधूने प्रश्न केला होता, बाबा सत्य आणि अटळ काय आहे. आपल्याला याच्यातलं ज्ञान नाही. मी म्हणलं तुम्हाला मग कोणतं ज्ञान आहे. हे असं कोणाला लुटायचं खायचं एवढं ज्ञान आहे मला. पण खरं बोलतंय का मला, ते सत्य बोलतो. ते म्हणलं बा अटळ आणि सत्य मृत्यू आहे. मला मृत्यू अटळ आहे पण सत्य नाही. मला सिद्ध करून दाखवा शकता. हे आपल्या मंदिरावर तुम्हाला मंदिर आहे, मग तुम्ही काय सत्य करून दाखवणार. आत्मा हा सत्य आहे, भगवंताचा अंश आहे. आत्माच नसतं तुमच्या शरीरात, तुम्ही काय त्याचे प्रश्नाचे उत्तर द्याल. मग सत्य आत्मा आहे आणि अटळ मृत्यू आहे. जो जन्माला आला तो मरणार आहे, हे सगळ्यांनाच ऐकेल. बरोबर आहे. हे मध्ये कुणीकडे घुसलं आत्मा सत्य, तर आत्मा सत्य आहे. तो जर नसला तर मृत्यूचा काही संबंध चालू नाही आहे की नाही.
म्हणून आपल्या आत्म्याला मोक्षापर्यंत नेण्यासाठी आपण गुरु करायचा आणि गुरुच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या देहाची सोडवणूक करायची आहे. आता पहा, मला नाही असं कोणाला निंदा करून नाही बोलायचं, पण आपण सगळ्यांनी संसार प्रपंच करत आहोत, करीत आहे आणि संसार प्रपंचात लुडबुडत आहे की नाही. आता आपल्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त वयोवृद्ध जर स्त्रिया किंवा पुरुष असेल तर ते म्हणत्या याला अक्कल आहे का, आम्ही कसं तो सुतळीचा तोडा जमा करून संसार केला आणि उदा मानकी करून राहिला. आलं का नाही तुमच्या कुटुंबातच भांडण. मग आता तुम्हाला बुद्धी का त्याला बुद्धी. कष्ट तर केल्याशिवाय अन्न मिळत नाही, हे तर सगळ्याला माहिती आहे. खोटा बोलल्याशिवाय तर संसार प्रपंच चालत नाही, हे तर सगळ्यालाच माहिती आहे. मग संसार प्रपंच तुम्ही चालवत्या का हे तुम्हाला माहित नाही. संसार प्रपंच तुमचा भगवंत चालवतो, तुम्ही नाही. आता हे मला माहीत नव्हतं, पण एक दिवस मी चिंता करीत झोपलो आणि श्री गुरु दत्तात्रेय मला विचारते, बेटा क्यों चिंता करता है? मैंने क्या करना, सब दुनिया मेरे से आगे निकल गई. बहुत साधु देखे एक से एक बढ़कर, क्या बड़े बड़े राजमहल जैसे उनके मकान है, क्या मंदिर है. बाबा मैं आपकी इतनी सेवा करता है फिर भी मेरा घर भी नहीं है अभी तक, मंदिर भी नहीं, छोटा सा मंदिर है पत्रे का, क्या करूं. मूर्ख जैसी बातें करता है. हाँ, मुझे कुछ समझा नहीं. श्री गुरु दत्तात्रेय म्हणते, तुम्हारे उदार निर्वाह की चिंता हम करते, तुम नहीं करना. तुम्हारा संसार प्रपंच तुम नहीं चलाते, हम चलाते. ये जब तुझे मालूम हो जाएगा हम कैसे चलाते तो बार दुबार पूछना नहीं. मुझे कळायला लागलं मला की भगवंत आपला संसार प्रपंच चालवतो, आपण नाही. तुम्ही पाहा ना, जा लोकांच्या रोजाना 500 रुपये रोज, निंदा खुरबा दिवसभर, पाणी नीट आहे प्यायचं, उक्त घेतलं हे लागलंच पाहिजे. आणि तुम्हाला बाजारच्या दिवशी ते भेटत नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही वाढ पाहिजे तळमळ ते म्हणतात माझ्या मागे काही एकच उद्योग आहे का. म्हणजे तुम्हाला कष्ट करून सुद्धा संसार प्रपंच चालवायची मी नाही बोलायला पाहिजे, अक्कल नाही असं नाही म्हणायला पाहिजे, पण तुम्हाला खरोखर त्याचं ज्ञान नाही. आणि जर आपलं मन निर्मळ आहे, बरोबर आहे, आता तुम्ही म्हणा आमचं काय मन निर्मळ, आम्ही दिवसभर कष्ट केले, बिगर पाण्याचे कामं केले त्याच्या तिथे, एवढंच म्हणणार आहे ना. पण तुम्ही अर्धी माती त्या गवतावर लोटी हे सांगाल का. मग आपलं मन आपल्याला काही देत नाही ना. म्हणून भगवंत मला असं म्हणला, तेरा संसार प्रपंच तू नहीं चलाता, इसमें की अक्कल तुझे नहीं. जब अक्कल आ जाएगी ना तब खुद बोलेगा, मेरे से ना मत बोल, तेरा दिल तो बोलेगा ना. मग या ठिकाणी आपल्याला भगवंताचं प्रेम कर, हे खरं प्रेम दाखवायचं आहे. त्या खऱ्या प्रेमातून आपल्याला भक्ती तयार करायची आहे. खऱ्या भक्तीतून भगवंत आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही, साक्षात्कार केल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य आहे, माझ्या गुरुचं पण आहे. आणि हे जर आपण केलं निर्मळ मनाने, बरोबर आहे का नाही, तर तिथं आहे काय. पण आपले वाडवडील गेले, लखोपती करोडोपती मेले आपल्या डोळ्यासमोर आपल्या गावातले, त्याला तिकडेच नेऊन जाळलं. काय आता गरीबाची म्हणून काय आलं तर श्रीमंताची आलं असं काही नाही ना, आहे का नाही. मग त्याने काही नेलं का संग, खाल्लं पिलं आणि उरलं तेवढं तुम्हाला ठेवलं आणि तुम्हाला ते खाता येईना म्हणून तुम्ही 30-10 रुपये जायला लागले. मग त्याचं गुण आहे का, भगवंताचं आहे का. ते म्हणलं कर्म यायचे फळ भोगीत संचिताचे. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुमच्या पात्रात पाडणार, आहे की नाही. आणि हे पहा, काही दारूने पीठ वाढला खूप कमवून ठेवलं, त्या वाढल्यानं चिकटपणा करून कमवून ठेवलं, पोटाला मारून मारून हे त्याच्या पलीकडे झालं. हे कोणाला खाऊ देत नाही, हे खात नाही, काय उपयोग आहे का. जर समजा तुम्हाला जर काही समजा पोटाला उदारनिर्वाहाला जर असेल, आहे का नाही, तर तुम्ही काहीतरी करू शकाल, भगवंताची भक्ती करू शकाल, शेतीवाडी करू शकाल, कष्ट कराल, आपल्या नातं पात्रांना राहील असं बी करू शकाल. पण मग कशासाठी, काही लोक खाण्यासाठी जगत्या आणि काही जगण्यासाठी खात्या. तर मग आपल्याला कशासाठी जगायचं हे आपण शोधायचं.
आपल्याला खाण्यासाठी जगायचं आहे का? मग जगण्यासाठी खावं तर लागलच ना. मग आपण भाकर नाही मोजायची. ते केलं आता माग केलं ते जुने म्हातारे होते पीठ मोजून द्यायचे एवढं पीठ एवढी भाकरी झाले नाही. पण तिनं खावा काय नवऱ्याला वाढावं काय त्या म्हातारीला घालावं काय. आता तर तसा काही त्रास नाही ना. आजाद आहे ना. तर का आज परिस्थिती काय आहे माहिती का? म्हणजे मी काय कोणाची घरात जात नाही पण तुम्हाला चॅलेंज न सांगतो करायचं किती हेच माहित नाही. एका दिवशी जेवता जेवता संपत एका दिवशी टोप लगच भरेल कोणी खात नाही. मग सुगरणीला कसा स्वयंपाक करायचा किती करायचा हे समजलं पाहिजे. तसंच हे भक्तीचं जसं आता हे म्हणलो ना मी असंच प्रेम देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने साधन साधले मुक्तीचारी हरिमुखे म्हणाले. क्षणभर का होईना आपण त्या भगवंताला वेळ द्या. त्याला तुमची अगरबत्ती नको, गुलाल नको, नारळ नको, फुलं नको. फक्त काय पाहिजे तुमचे दोन्ही हात मस्त तिसरं फक्त मन भावे टाका. नाहीतर असं माग पाहायचं कोणी आहे का मग त्याच्या पुढं डोकं टाकायचं नाळ घासायचं आणि मग वरून मनात हळूचून म्हणायचं श्री गुरु दत्तात्रेय तू जगाला पावला तर खोटन मला पावला तर खरा. आता ते मुक्त आहे का? बैर आहे का? आंधळ आहे का? देव बाहेराने मुक्काने आंधळा आणि काय नाही. कारण या ठिकाणी गैनीनाथांनी म्हणले हात नाही पाय नाही मदत नाक नाही डोळे नाही तोंड नाही कोणाला देत नाही कोणाचं घेत नाही पण लहान पोरांना मी सांभाळतो. इतकी बारीक नजर आहे त्या भगवंताची. त्या मूर्तीमध्ये देव कधी येतो? त्या ठिकाणी कर्या भक्त आणि शिष्याचा जर जमाव जर झाला त्यांनी जर आराधना केली आवाज दिला तर त्या मूर्तीत भगवंत प्रगट होतो. आणि मग तो घराने लोकांचे काय जे असं ते ऐकतो आणि सोडतो. मग लोक आमच्या तिथे जातात तिथे आम्ही 4-5 कॅट्या मारले आपल्याला गुन्हा आला तर तर लई फिरलं काहीच नाही. तर मग त्याच्या अंगात आहे का? आहे का? मला नाही माहिती आहे का त्याच्या त्याला माहिती आणि तुम्हाला माहिती आहे का नाही. पण सत्य काय? घरून निघा. सत्य हे तेव्हा प्रेम भगवंतावर आणि सत्य काय आहे? भक्ती. सत्य आहे भगवंत. मग आपण आमच्या आवताले बोलले तर हा विषय नको. कारण तुम्ही जसं कर्म कराल तसं तुमच्या पदरात फळ पाडणार आणि त्या फळासाठीच आपल्याला मनुष्य जन्म आलेला आहे. ते फळ कोणतं? मोक्ष. पुनर्जन्म पुनर्मरण परत नको. म्हणून एका बद्दल भगवंताच्या पायावर डोकं ठेवायचं असं लीन व्हायचं की येडा भरा येड्याच्या नित्तर व्हायचं. आता येडा कसा? आज मला वाटतं 3.5-4 वर्ष होत आले करोना आला होता सगळ्याला माहिती. पण आपण आपल्या जीवाला किती भीत होतो जपत होतो. जर सकाळी झालं एखाद्याचं शिकाले शिकलं ते करोना 2.5 लाख 1.5 लाख शिकायचे अवघडच होतं मी आपलं जीवन. तुम्ही थोडा विचार करा म्हणजे माझ्यासारखा नका मी बोलतो म्हणून नका काही याचं मावावर घेऊ. आपण आपल्या जीवाला भेटतो हे जीव आपल्या देहाचा आपल्याला भरोसा नाही कधी जाईल. ज्याला नव्हती सर्दी झाली तिथे दवाखाने नेले उजूक वापस मिळाले त्यांचा धंदा झाला. ते आपल्याला बोलायचं ते काय धंदा झाला. पण पहा या आपल्या सगळ्या जगाच्या व्यतिरिक्त एक असं व्यक्ती आहे त्या पिरियडमध्ये ते रोडच्या कडाला त्याच्या अंगावर कपडे नाही थंडी काय ऊन काय पाऊस काय आहे की नाही. तुम्ही कोंडीत फेकेल भाकरी तुमच्या करोना होईल लोकांच्या त्या बी खाल्ल्या त्यांना त्याला डॉक्टर नाही गोळी नाही. मग ते येडं तुम्ही त्याला येडं म्हणता. ते तुमचं येडं नाही तुम्ही त्याला येडं म्हणता. ते भगवंताचं येडं आहे. पूर्वजांनी केलेलं पापाचं त्याला भोग भोगायचे होते म्हणून ती येडं. त्याचा आहे का संसार प्रपंच? त्याच्या नावात जमीन आहे का? ते आमच्या पाटलाचा पोरगा आहे 50 एकर जमीन आहे त्याला घरात घ्या असं काही. असं जरी येडा असतं तर तुम्ही त्याला रोडवर फिरून देते का? मग आता भगवंत त्याचा आहे का? त्याला नाही करून झाला
आता चालीनं जाणं पाहिजे रस्त्यावर येणं मार येतात गेलं बाबा करू नको नाही, कारण तुम्हाला भीती जगण्याची. मग जगण्या मारण्यामध्ये काय आहे? मृत्यूला वय नाही, मृत्यू केव्हा बी येऊ शकतो. मग तो मृत्यू केव्हा येतो लोक काय म्हणते माहिती का, अजून कुठे टाइम गेला हो चट आता हे पोरं धोरण नातू पतलं झाले बोटात धरून जायचं मारुतीच्या मंदिरात असायचं ते टाळ घरी गाळ्यात टाळ गुतून येतं आपण टाळ्यावर. तुम्हाला भरतो आहे का जगायचा? मग का बोलते असं तर वेळ जाण्याआधी त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिले समय के पहिले कुछ नहीं और समय के बाद में भी कुछ नहीं. मग जर असं असलं आपलं तर आपण ठरवा. मी म्हणत नाही या बाजी दत्ताच्या दररोज सकाळी दर्शन घ्या, संध्याकाळी दर्शन. मारुतीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माई आहे, कुठे बी जेव्हा अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाचे अनंत नाव आहे, आपल्याला ज्या भगवंताची आवड निर्माण होईल त्याची सेवा करा. तर आपल्या मोक्षाचा मार्ग सोडवण्यासाठी गुरुच करा. मग तुम्ही महसूलाची सेवा करा, पण हिंसा नाही आली पाहिजे. अहिंसेच्या मार्गाने जा ऐकलं. मग आपण जर अहिंसक असल तर आपल्याला भगवंत आपला येडा बागडा गुरु जरी असला तरी पाजरातील. आणि ते जर केलं आपण आपल्याला याच मनुष्य जन्मामध्ये मोक्ष मिळालाच पाहिजे एवढं जर आपण ध्यानात ठेवलं. आणि आजची आपल्या घरी बसून पलंगावर बसून जरी टाळ्या वाजवून मनातच जरी नाव घेतलं आणि ते टाळ्या वाजायचं नाव घ्यायचं जर आपल्या मंडळीनं ऐकलं आणि ती हसली बी तरी तिच्याकडे पाहू नका. यानं काही येड्यावर करायला पहिलं चांगलं होतं, त्या बाजू सांगितल्यापासून येड्यावर करायला तरी आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळवलंच. काय मध्ये पाहतो, कारण भगवंताची भक्ती करताना आपण येण्यासारखं झालं पाहिजे. पण किती क्षणभर नाही तर बघा दिवसभर मग ते लय आपल्या हलकत आहे. जर भूक लागून तर उठणं काही त्याच्या हातून आपल्याला तेच करायचं. तर आपल्याला कोणाचं बोलणं किंवा कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणून आपण आपल्या पद्धतीनं भक्ती करायची. क्षणभर काय नाही मनात नाव घेत राहतो 2 मिनिटं 1 मिनिट आणि आपल्या मनात असं प्रसन्न व्हा की जणू काय आपली भक्ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचते. ते नाही कामात करा. तुम्ही तुमचं काही करा, आऊत फाटे आणा, दुनिया करा, तुम्ही आवतावर उभे राहा, त्याचं नाव घ्या, तरी त्याला आपल्या मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचवता येतच. फक्त आपलं मन आपल्याला पाहिजे द्यायला पाहिजे. बरं आपण हे जे करू राहिलो ते नाहीतर मग उगाच गावात सांगितलं 2-4 दिवस करून बघू, जर आपल्याला काही फरक वाटला मग आहे बाबा, नाही तर काय नाही याच्यात सांगून जाते. आपल्याला म्हणत होतो की गुरु करावाच लागत आणि गुरु कसा पाहिजे. गुरु माय ममतेचा पादर भक्ताची संसार, भक्ताची साचार ईश्वाचा संसार. आपला संसार घरातला कुटुंबातला नाही, ईश्वाचा संसार. पण कधी गुरु असा करायचा तो माया ममतेचा सागर असायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये मळ आणि खोट नसू पाहिजे. आता गुरु करा तर त्याने आपल्याला गुरुना भगवंताची भक्ती कशी करायची हे ज्ञान प्राप्त करून घ्यायला आणि आपल्याला त्या साधनामध्ये खर्च नसला. भगवंताची भक्ती करताना साधन करतो तो त्याच्यात खर्च नसला पाहिजे. खर्च आपल्या भक्तीचा असायला पाहिजे. म्हणून परी अहंकार नसे चित्ती, कोणाच्या गुरुच्या त्याच्या मनाला अहंकार नसला पाहिजे. त्यांनी निर्मळ मनाने आपल्याला ती भक्ती कशी करायची हे सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. मग असा गुरु करा. स्वयंरूप होणी आपण साधिती कल्याण जगताचे. जणू काही तो त्या ठिकाणी भगवंत झालेला असं त्याला भासलं पाहिजे आणि त्याच्यातून जो बोध उपदेश करील तर त्या
त्याच्या मनातला हेतू काय असायला पाहिजे, जगाचं कल्याण कसं होईल असा गुरु करा. गुरु कसा असो, त्याच्या अंगावर भगवेच कपडे पाहिजे, पण लुंगीच पाहिजे, त्याच्या अंगात ढवळेच कपडे होते, महिना झाला होता काय अजूनच धुतले नव्हते, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. त्याच्या हृदयातून निघालेले ठोके आपल्या भक्तीच्या तळमळीचे असायला पाहिजे, तर तो आपल्याला आपल्या शेवटच्या पायरीपर्यंत नेऊन सोडून देतो. म्हणजे कोणती पायरी आपली, आपल्याला मनुष्य देहामध्ये आपल्या देहाचं कल्याण झालं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे. मोक्ष रूप हाती घेऊन या संपत्ती जना लागी देती भक्ती बनते, अशी तळमळ पाहिजे. त्याच्याजवळ काहीच नाही गुरुदेव, का नाही तर तो काही देतही नाही देतही नाही, पण काय देतो, भक्तीचा मार्ग देतो. मग त्याच्या मनामध्ये काय पाहिजे, मोक्षरूपी हाती घेऊन या संपत्ती, एवढी संपत्ती पाहिजे त्याच्याजवळ. ती तुम्हाला देताना जना लागे देती भक्ती पण ते भक्तीचे भूषण मोजतकी धारण, कल्याण होय म्हणे नारायण. तुम्ही आता पहिल्यानं म्हणलो भगवंताचा साक्षात्कार होईल, चमत्कार होईल, किंवा आपल्याला द्रष्टांत होईल. मग तुम्ही जिवंत असताना तुम्हाला भगवंत मिळाला, तुम्ही मोक्षाच्या मार्गाला गेले असं तुम्हाला सिद्ध करून घेता येईल तुमच्या मनाला. पण त्याच्या पाठीमागे एक भूमिका ती कधीच मनाला शिवली नाही पाहिजे, तिचं नाव अहंकार आहे. मला सगळं काही मिळालं, मला वेदत्त गुरु प्रसन्न झाले ना, जर नसते झाले मी आलो असता तुमच्याकडे, मला अक्कल असते काही तुम्हाला करू शकतो काही सांगायचं. मला तो प्रसन्न झाला याचा मला अहंकार नसायला पाहिजे. याचा जर अहंकार असता, तुटकी फुटकी दुकान आहे माझी, कोणी पाहिली असं पण नसतं, तुटकी फुटकी दुकान आहे. हातचे मला गावातले लोक इकडे तिकडे महाराज लोक झाले असं ते, पण माझ्याकडे 42 शिष्य झाले आणि सगळ्याला मी ज्ञान तसंच प्राप्त करू. माझ्या मनात काही संशय नाही. नाही तर म्हणलं असतो मामनावरचे गणेश महाराज ना, त्याला काय कमी नाही. व मला गुरुदक्षिणा 5 लाख रुपये त्याची बायको लगेच भांडली असते. मला तुम्हाला काय लागतं फुकट, मी रात्रंदिवस नोकरी करून पैसे जमा करतो. पण माझ्याकडे जे आहे ते मला वाटायचंय, त्याला बाजारात नेलं तर कोणी नाही घेणार, त्याच्यावरल्या माझ्या आणि बसलं. म्हणून मी फुकटचं होतं, फुकट यायला मला फुकटच भेटलं. इंद्रिकाच्या डायलॉग सारखं माझं आलंय फुकट आणि गेलंय फुकट. केवढ्याला घेतलं, जेवढ्याला घेतलं तेवढ्यालाच गेलं. चोरीचं घोडं चोरीलाच गेलं. हे मला जर फुकट आलं होतं तर मी यायला घेऊन टाकलं असे 42. पण पहा याच्यात बी काय, सगळ्यालाच घेता येतं का? आता हे फुकट हे दुकान लावले सगळ्याला घेता येत नाही. ते लय हात लावलं पाहतो जसं कसं पिकल्यावाली सगळं पिवळं पडेल काय करू, जसं नरम वाटतं तर त्याचं मन सांगतं त्याला घ्यायचं. पण काय मन सांगतं, तुम्ही दिवसभर गाड वापरून काम करून घ्या, मातीचे बोजे वा त्याच्यावर आहे का नाही, त्याला तुम्ही चारा टाकत्या का? नाही ना, त्याला संध्याकाळी सोडून देते, ते उखडे बोलितो पण पाणी गाळून घेते, लक्षात ठेवा. मग आता याच्या दोघं बी बरं का, देणार राजून घेणार आहे. मी देतो तर ते गाळून पाणी पितं, ते नरम आहे का, पिकलं का, पिवळं आहे का, कसं काय करावं आहे का नाही. मग मला असं वाटतं त्याला याला घ्यायचंच नाही काय, आणि त्याला असं वाटतं घ्यायला जे दिलं ते मला दिलं नाही काय करून, असं आहे. म्हणून जुने लोक म्हणत होते गाडाला काय गोळायची चव, उकडे गोळायची चव. माझं म्हणणं असं आहे, मी खरं बोलतो, ज्याला घ्यायचं तो मनोभावे घे. मी काय याच्या करता नाही बोंबड्या मारायला, तुम्ही सगळेच घ्या. ज्याला घ्यायचं त्याने मात्र त्याचा फायदा त्यांनी पुढच्या वर्षी सांगायचा. खरंच आहे बाबा, तुम्ही सांगितलं फायदा होतो. इथं काही नाही, तुमच्या दुकानामध्ये काहीच नाही. तुम्ही किती कमवून ठेवा, तुमच्या संघही येणार नाही. येत असाल तर मला तुम्ही चॅलेंज नसा, आपलेही गेले
लय पैसेवाले गेले आपले बी. संघ कोणीच नेऊ शकत नाही, तशी शिडी नाही. मग याचा अंदाज लावा, याच्या मागं पळायचं का भगवंता मागं पळायचं? भगवंता मागं पळाले कमीत कमी तुमचा हात धरून तिथवर तर येईल ना. तुमचे पैसे तुम्हाला खालून, तुमच्या खालून घुसून उचलून येतील का? त्याची नका तुम्ही फिकीर करू. तो तुमची जशी भक्ती असेल तसं पाहून तुम्हाला काय प्यायला देतोच. त्याने आताच म्हणलो मी, उदाहरण का साधन हम तुम नाही, तुम्हाला संसार प्रपंच तुम नाही चलाते, हम चलाते. मग एवढ्या तुम्हाला सवलती फॅसिलिटी आहे, मग काय त्याचं नाव घ्यायलाच काय जळलं असं माझं मत आहे. घ्यायला पाहिजे. गुरु शरण जा की गुरु माय ममतेचा पाजर. तेच गुरु आपल्या मनुष्य जन्माचे कल्याण व सार्थक करून देतात. असाच गुरु करा. लय हाय फाय नका तो. त्याच्या कानामध्ये कवच आहे, कपडे भारी आहे, असं लावून चमचम करायले, काय त्याचा चेहरा आहे, त्यांना कुदळलेले लोकांचं ते असं लठ्ठ दिसतं. आपल्याला त्याच्याशी काहीच घेणं नाही. त्याच्या डोक्यामध्ये किती ज्ञान आहे. कारण गुरु करताना मी परत सांगतो, सगुण निर्गुण गुणाचे आगुण मन माझे व्यर्थ जाईल. त्याचे गुण शोधा, अवगुण शोधा, नंतर गुरु करा. लगे गेला धरले पाय बाबा काही करा, माझा झाला माय खाल फुका मी आतून तुमचा शिष्य, असं करू नका. का तर तुम्हाला धोका होईल. मला झालेलं आहे, मी मोकळा म्हणून मला झालं की मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तो धोका मी सांगेन तुम्हाला. आता पुढे गप्प बसा. त्याकरता गुरुची भक्ती भावाने सतत आपण केल्याने आपण भगवंत परमात्म्याच्या सानिध्यात राहून भक्ती मनोभावे करावी. मनुष्य जन्मात परमात्मा आपलासा करण्यास विलंब वेळ लावू नका. कारण आपल्याला माहिती आहे आपला मृत्यू कधी होणार आहे. आणि गेले आपल्या गावातले गेले, असं आमच्या गावातले गेले करू काल गे आताच ते बोला काय काम आहे का? त्यांचे धंदेचे हे करीत करीत गेले बिचारे. परत 84 लाख येऊन फिरून न देव. एका युगामध्ये मनुष्याचा जन्म 99 वेळेस होतो. 99 वेळेस जर ही संधी चुकली तर त्याला पिच्छाच घेऊनला जावं लागतं. अनंत काळापर्यंत सुटका नाही. त्या टायमाला पर्ण संपतो म्हणजे काळ बदलतो. मग आपलं काय पाहिजे? मग ही संधी एकदाच येते हे ध्यानात ठेवू. भगवंत भक्ती काही अवघडच नाही. आपण आता मी चालता चालता काही गाडी होणार मी ऐकलं काय हा का नशिबाना तो काय काही ते चपला काय तर अर्ध्या. अरे बाबा काही तर असे पाहिले आमच्या शिवच्या मारुती मंदिरामध्ये एक पायाच्या चप्पल मध्ये अर्धा आणि एक काढेल आणि पुढे हात जोडेल, जय बजरंगबली हनुमंतराया. दुसरं काय तुमच्या राळातले तर आपलं चालू होतं काय भांडण झाली, चुकीची सून पळून गेली असं ऐकलं बरं. त्या मारुतीला सांगू राहिला काय बरोबर. ते मारुती काय म्हणतात त्याला माहिती का? तिकडून ती गोसळ उचलित टांगडम हलितलिंगम भज गोविंदम गोपाल. आला तर घंट्यावर गेला तर घंट्यावर. तुझ्या पाय पुरत नाही तर उभी मारून टाचा वर करून घंटा वाजतो. आणि तू माझं दर्शन घ्यायच्याऐवजी त्याच्या सोनाचं विचारतो. मग आला काय गेला काय? तर अशी भक्ती नको बरोबर. आणि तुमच्या हरिपाठाने ऐश्वर देवाची द्वारी उभा केलं त्याने साधन साधवले मुक्तीचारी. हरिमुखे माना हरिमुखे माना. मग तुमच्या चपला जरी चोरीला गेल्या तरी चालन बाबा. पण भगवंताच्या मंदिरासमोर गेले तर मनोभावे हात जोडा. तुम्ही काहीच बोलू नका तरी त्याला कळतो की काही होईना मनापासून मला शरण आलेलं आहे. पाहायचं काय मत. पण हे करू नका. बरेचशा पुरुष मंडळी तुम्ही असं पाहिलं मला वाईट वाटतं. काय तो भगवंत काय ते मंदिर बांधाय आम्हाला सगळ्या गावाच्या वरागण्या जमा करायला आणि कोणत्या 5 स्टार धाब्यावर ये वरागण्या चालू. तो मारुती तरी काय तरी. तर असं काहीच करू नका.
परत हा जन्म नाही. भगवंताची राहावे अशी भक्ती करावी की परमेश्वर युगाने युगी आपला भाव. मग तुम्ही कोणत्याही योनीत जा, मनुष्य जन्म संपला, पशु पक्षी प्राणी काही बी व्हा, तुम्ही त्या टायमाला फक्त तुमचं भगवंताच्या बद्दलचा जो मनातून हृदयातून आवाज निघल तो त्याच्याच नावाचा निघल. मग एवढे 84 लाख योनी फिरून जर आपण परत मनुष्य जन्माला येऊ तर परत आपल्याला तोच छंद लागला. पण मी तर म्हणतो एकदा जर एका मनुष्य जन्मामध्ये जर आपल्याला मोक्ष मिळतो तर आपल्याला पशु पक्षी प्राणी व्हायची गरज पडणार. आधी गुरुच्या उपदेश बोधातून जे ज्ञान प्राप्त करावे, बोध उपदेशाचे ज्ञान बऱ्याच भाविक भक्तांना नसते. बोध काय, उपदेश काय, संचार काय, काहीच माहिती. गुरु काय, गुरु तर अजिबात नाही. पण गुरु म्हणजे कोणाला म्हणा, ज्याच्याकडे भगवंताबद्दलचं खूपच ज्ञान आहे आणि ते प्रेमळ आहे, शुद्ध आहे, ज्याच्या रात्रंदिवस हृदयामध्ये झोपेत सुद्धा तळमळ आहे, असा तो गुरु जर केला तर नक्कीच तो आपल्याला मोक्षाच्या मार्गापर्यंत नेऊन सोडतो. गुरु म्हणजे भगवंत भक्तीबद्दलचे ज्ञान, मग मनुष्य आत्मा आनंदी होऊन भगवंत भक्ती मार्गाचा स्नेह होतो, प्रेमळ होतो, त्याला तो छंद लागतो. तो किती काही होईना एखाद्या गावाला गेला, शेताच्या वस्तीवर मारुतीचं मंदिर गावाचे, पण तिथे आंघोळ करून तो त्याच्या घराच्या कोपऱ्यावर उभं राहून तो ना तिथून त्याला हात जोडतो, जय बजरंग बली. एवढं प्रेम. आणि काही निघा त्याच्यात काय अगरबत्ती करून गुलाले काही नाही, फक्त तुमच्या जवळ हृदय दोन्ही हाताने एक मस्तक आहे, तरी तिथून तो तुमची भक्ती मिळाल्याची तुम्हाला संकेत देतो. म्हणजे आनंद प्रफुल्लित मन होतो. मग केलेली भक्ती वाया जात नाही, पण बाह्य भक्तीच्या नादी लागू नये. बाह्य भक्तीला पोचवते. तुमचा मोक्ष वेचे आभार गोष्टी तर बाजूलाच राहिल्या, पण फसवणूक होती. हे आता म्हणलं नाही, रुद्राक्ष काढून दाखवतील, माळा दाखवतील, पिंड दाखवतील, आम्ही विरोळ्या चाललो, शांतिगिरीचे होते, आम्ही जनार्दन स्वामी शिष्य, हे सगळं बाह्य भक्तीतून नको. त्याचं हृदय तसं फुलून आलेलं पाहिजे. जे हृदय त्याचं फुललं की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. अशी आपली बी भक्ती पाहिजे, प्रेमातून स्वीकार करू नये. वैतारांना असल्या बाह्य मार्गाने नेऊ नये. बाह्य भक्तीपासून दूर राहावे. अंतर्यामी भक्तीपासून भगवंत दूर जात नाही. अंतर्यामी जी भक्ती असते त्याची, आणि तो जेव्हा भक्ती करील तर तो आपल्या बाजूच्या लोकांना त्या भक्तीचं ज्ञान देईलच, आणि ते ज्ञान आपण घ्यायला काही हरकत नाही. त्याचा अनुभव येईल. आपण वाट पाहिजे 2-4 दिवस काय फरक आहे, पण तसं भक्ती मिळत पण म्हणून नाही, तसं करा तर खरोखर आपल्याला ते प्रेमामध्ये फुलून देतो. भक्ती मिळतीच. तो भक्त वास्तव्यात तोच याच ईश्वरासाठी गुरुच्या मुखातून बोध उपदेशाचे पालन करा. आपल्या भक्तीचा भाग भगवंतापर्यंत गुरुच देतो, कारण त्याला आपली एवढी करुणा आलेली असते, आणि तो गुरु आपल्या भक्तीला त्या भगवंताच्या चरणापर्यंत घेतो. एक दिवस आपण म्हणतो एक दिवस मला अनुभव आला तर तो खरा. नाहीतर बघ तुला काय करायचं, का 500 रुपये मी तुला बरोबर मारला ऐकतो. तर ते रोजाना गेलेलं परवडत, ती कष्टाची भेट. 5 मिनिटाची 500 रुपये परवडली ते नाही करायचं. भक्ती आपल्या मनानं करा. आपल्याला बरोबर आपल्याला प्रेमळ गुरु भेटतो, तर आपण सुरू करा. अंतरीचा भाव जाणे नारायण सुलभ साधन भक्तिमान. आपल्या अंतरी मनाची जी भक्ती तो भगवंत जाणतो, आणि मग तो आपल्याला सहाय्य करतो. कशाचं की निर्मळ मनाचा गुरु याला मिळवून द्यायचा, भेटून द्यायचा. योगायोग भेटतो, आणि अशा गुरुच्या अनुषंगाने आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक होतं, मोक्ष मिळतो. भक्ती विना योग साधने दुर्घट.
रिद्धी सिद्धी वाटपाती साधिती त्या सुद्धा धावत्या, त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त व्हावं. मी गंज वाट राहील म्हणजे रिद्धी तरी प्राप्त होईल, सिद्धी तरी प्राप्त होईल. ते काय तो बाबा चौथे होईल, काहीच नाही केलं तुला कशी काय प्राप्त होईल. कालचं होतं आणि बरं का, मी काय म्हणजे खोटं नाही बोल. ही मंडळी होती पळत यायची बाबा मटेरियल करून पडायचा अंदाज लय लोक, मग जाऊ दे ना. अहो लोक नेऊ राहिले मग नेऊ दे ना, अन्नच जनते. मग कमी पडलं मग आपण गहू शिजून काढू, त्याला गहू वाटू नाही आपण. अरे बाबा पळू नका, कमी काहीच पडत नाही. कारण तो आहे ना, हीच माझ्या मनाची शेती. मला काही सिद्धी विद्येची गरज नाही. लोक म्हणतात त्याला सिद्धी प्राप्त नाही, याला सिद्धी सिद्धी काय नाही. आपल्या जनार्दन स्वामी होते ना, त्याला सिद्धीची एक कला प्राप्त होते. एका सिद्धीला 24 कला असते आणि 8 सिद्धी, 8 रिद्धी, 8 उपाधी, 8 निधी. आणि या सगळ्या गोरक्षाला प्रसन्न होते. म्हणून आता म्हणे गोरक्ष सर्वश्रेष्ठ होत. त्याच्यापेक्षा शक्तिशाली म्हणजे जादूगार साधू विद्येचे माहीत भरपूर होते. आता तर त्याच्या पलीकडे गेलो आम्ही. या साबरी विद्या त्यांच्याकडे जेवढे होते नाकाडले त्यांच्या पुढच्या आम्हाला प्राप्त. तर ते काही लावणी मागणे काही नाही, काही नाही. मडीला जा, मांडला जा, साबरी विद्येची पुस्तकं काय माझ करू 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 त्याचे मोरदे पडले. साबरी विद्या अशी पुस्तकात येतात. मग लोकांनी तेच झाले गेले काही त्या माझ्या वावरात बांध भरला आणि त्याला आता माझ्यावर साबरी विद्येची पुस्तक असं झालं असतं का नाही. मग हे तर कळलं पाहिजे, त्याला ज्ञान द्या. हे बा मच्छिंद्रनाथ जेव्हा अवताराला आले, कामिक नावाच्या फळाला ते यमुनेच्या काठी अंड्याच्या मधून कुठल्या बघायला फोडल्यावर ते मिळाले. बरोबर आहे. ते लहानचे मोठे केले. किती मोठे केले? 5 वर्षाचे. आणि ते तिथून निघाले, बद्री केदारनाथाला गेले. त्यांनी 12 वर्ष तिथे तप केलं. बद्री केदारनाथाचं तप झाल्यानंतर महादेवाने सांगितलं जा यात्रा भ्रमण करा. फिरत फिरत ते सप्तशृंगीला आले. सप्तपारायण केलं. सप्तशृंगी प्रसन्न झाली. माग बेटा काय लागतं ते रावले मला चांगलं 3-4 ताळी बंगला आणि धान्य पैसा सोनं धान्य एवढं ते सांगितलं. ते म्हणलं मला साबरी विद्येचं कवित्व करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही सहाय्यभूत असा. ते म्हणले साबरी विद्याचं तुला कवित्व करायचं ती आनंदाची गोष्ट आहे. मग त्या देवीनं त्याला मार्कंडे पर्वतात नेलो. त्या ठिकाणी अदृश्य काचकुपिका नंदी त्याला जागृत केलं, दृश्य केला. आणि त्या नंदीला सांगितलं नागवृक्षवल्ली दृश्य कर. त्या नागवृक्षवल्लीला जेव्हा दृश्य केलं, 33 कोटी देव जे जादूगार माईम होते ते कोण? यता, मसुआ, नरसिंह, मुंजा, जोटिंग, बामंदिर, बाबर देव आणि मुचकुंद हे 8 भूताचे राजे. आणि त्याच्यानंतर मग हे काय असेल इतर जादूगार याला सगळ्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही नाथाला साबरी विद्या करायची आशीर्वाद द्या. ते म्हणले आमची 8 आहे. म्हणजे काय म्हणजे शतकुंड आहे उकळत्या पाण्याचे. आमची ही नागवृक्षवल्लीची येल तोडायची, त्या उकळत्या पाण्यात टाकायची. ज्या उकळत्या पाण्यात ती हिरवी राहील त्याची आणि आंघोळ करायची. या गरम पाण्यानं त्याला मूर्छा येऊन पडल. पण त्यानं आदित्यापासून मंत्र घ्यावा, त्या आदित्य नावाचा मंत्र जप करावा, त्याला एक साबरी विद्या प्राप्त होईल. त्यांनी असं 6 महिने केलं तेव्हा साबरी विद्या प्राप्त झाली. आणि यायला पहिल्याच मनीच्या यात्रेमध्ये साबरी विद्या आली. आता ते चांगले की हे चांगले तुमच्या माहितीसाठी बरं का. मी जरी त्या बांधाचा आहे, मला काही अपमान नाही.
इतका पोर खेळण्याचा तुम्ही लोकांना फसवाशाल याला नाही. आणि पासून तुम्ही मी आता सांगितलं संघ कोणी घेतलं कशासाठी का लक्षात येतं ना. मला काही कोणाबद्दलचा हेवानी देवानी काय नाही. माझं कोणी मला सांगितलेलं आहे माझ्या गुरु माऊलीना, अगर तेरा कोई शत्रु होगा और मेरा भक्त है तो तू क्या कर सकता है. तो क्या करूं बाबा, वो सोच वो समझ ले. जिनको अपन अपने कहते वो अपने में रहते, अपने अपनों से भी दूर रहते. तुम्ही ज्यांना आपले म्हणतो ना ते कधीच तुमचे नसू शकत. मुंह पे मुंह म्हणे बरोबर आहे. मग आपलं मन किती निर्मळ पाहिजे. मग आम्हाला हात हात लागायला पाहिजे. मला हे माझी सापडी इथे आहे माझे लोक आहे त्या मग मी काय करू. मग मला काहीतरी 2 पैसे भेटले पाहिजे तुम्ही असं मी त्या माऊलीला म्हणायला पाहिजे. माझ्या जीवाची तळमळ त्यांनी ऐकली आणि मला स्मरण शक्ती दिली. आता घ्या त्या काय पुस्तक वाचायचं मी मंत्र म्हणायचे मी काही ऐकलं. मी ज्या बी दैवताचं स्मरण करेन ते माझ्या पुढे येऊन उभं राहतो. त्याला मी विचारतो हे माझ्याकडे माल राहिला देऊ कोण या दारे तुला निर्मळ दिसतं हे रे भामते मी आता पुढच्या बोलाने दुसरं ज्या माल दिलं माल त्याला कसं घ्यावं तो काही जादा दिले होते काही दोन याला म्हणतात स्मरणशक्ती. मग साबरी विद्याची जी स्मरणशक्ती मग तिला जर प्राप्त केलं. आता तुम्हाला सांगायचं एवढं काय करायचं रिद्धी शेती उपाधी स्मरण करा. चिंता मत कमाई हो ना हे मला काही टेन्शन नाही. चालन तसं जवळ जवळ तर करायचं हे मग आपण काय असं गोष्टीला वकील नाही राहत. त्याला इतके दिले का त्यामुळे मला नाही दिले हो. तुमची गरज बी नाही. मला मी जर स्मरण केलं मला उद्या जर काही पैशाची गरज पडली मी मनात घेत करायचं विचारून माझ्या तुम्ही जाणून द्या त्याला देऊन आणून द्या. तुम्ही का द्या गावाला लई बाबाकडे घेतलो गुण द्याला पण बाबांना काही नाही घेता आपल्याला गुणाला आपण दान दाक्षाला काही ना काही द्यायला पाहिजे. घेणाराची श्रद्धा मोठी असेल घेणाराचं पात्र मोठं नसलं आणि त्याच्या पात्रामध्ये जे बी असेल तेवढं त्याचं समाधान असतं तिथे तो भगवंत आहे. या बाकीच्या गोष्टी चालूच राहत्या त्याच्याकडे नाही जायचं. मला भक्तीची चिंता व्हाय भगवंत सुखे पाहावे ती पहिलं पार. अशी जर चिंता जर केली भगवंतानं आपली तर आपल्याला पहिल पार म्हणजे ज्या ठिकाणी निवृत्ती निवृत्ती काय मनातून निवृत्त व्हायचंय. आपल्याला काहीच नको निवृत्त राहायचं. वृत्ती नको प्रवृत्ती नको घेणानी घेणानी आपण म्हणतो असं निवृत्त राहायचं. दिली भाकर घरी खायची नाही तर दिवसभर उपाशी राहणार त्याला म्हणते निवृत्त. जेव्हा निवृत्त होईल याच्यातून या ध्येयामधून तेव्हा आपल्याला काय मिळेल ज्ञान. मग ते ज्ञानेश्वर महाराजच सांगतात आपल्याला दर्शन घेतील. हे जर ज्ञान प्राप्त जर झालं तर आपला मार्ग सोपा होईल. मार्ग जर सोपा झाला पहिलं तिची मुक्ती आहे ती आपली वाट पाहते. म्हणजे आपण संसार प्रपंचातून मुक्त होऊ. कसं होऊ या देहाचं कल्याण करून या 4 गोष्टीमधून जावं लागेल. तसं आमच्या 4 गोष्टी पहिली आमची आहे सुषुप्ती अवस्था झोपेत जागा राहणे. जग जागो रे जग जागो जोगी जागे. जेव्हा जग झोपतं तेव्हा जोगी जागा राहतो. आणि रात्री जे काय तुमच्या गावात संकट येणार त्याचं निवारण करण्यासाठी तो जोगी जागी राहतो. म्हणून त्याला 6 विकार मारून साधू व्हावा लागतो. आणि तो साधू जर झाला त्यांनी नुसतं त्याच्या गावाचं जरी संरक्षण केलं तरी भगवंत त्याला
चांगल्या पदाकडे नेतो, अशी तो मग त्याला काय पाहिजे, इथलं तर काही वरण्यात येते ते करू. आम्ही हे नाहीच काही तर आम्ही नेहमी माझ्या सगळे सांगतो नांगेचे काही नऊ नांगरे तुम्ही नाही तो जे दिली पण त्याच्यासाठी करतो म्हणे ते भावाची याप्रमाणे ओळखावी पुढं बोलून. आता या ठिकाणी तुम्हाला गुरुबद्दलचं ज्ञान कशासाठी देऊ राहिलो, तर तुम्ही माझ्या पोराला गुरु करा असं म्हणत नाही. तुम्ही कुठे करा पण गुरु असा योग्य तुमच्या देहाला सोडून असाच करा. आणि तो गुरु जर केला तर आपल्या मनुष्य देहाचंच लागतं. याच्या भक्तिभावाप्रमाणे केली भक्ती पूर्णपणे गुरुमुखातून ऐकण्यास मिळते. ज्या गोष्टीचे ज्ञान मनुष्य जीवाला होते ते फक्त गुरुचरणात निघालेल्या ज्ञानगंगे. आणि त्यांनी ती ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे. ती कशी केलेली आहे ती सुरुवातीला ती आणि मी बी आण पडत गावात तुम्ही कसे माझ्या पुढे बसले काल मी असं याचं महाराज ऐकत होतो तेव्हा मला बी काही नव्हतं. पण आता ते आपले तुझे पिल्लं आण झालं मला एकानं 2 पिल्लं आणले आणि गावात घेऊन विकलं. एक घेतलं ब्राह्मणाला, एक विकलं मी त्या घरी आणलं त्यानं पिंजऱ्यात कोंडलं. एका जायचे 2 पिल्लं. मग ते ब्राह्मण काही शुद्ध भाषेत संस्कृत भाषेत बोलायचं. कोणी गेलं का या 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 गुरुपूजा करू लागले, बसा बसा चहा घेणार का, आता थोडा वेळ थांबा, तुमचं काय काम असेल गुरुजी आले का सांगा. त्याला खूप लोकांना आनंद व्हायचा. त्या मिठूचं पिल्लू बोलतो. आणि रोज जरा माणसं पाहायला दिलाठी दिले आमच्याकडे दिलाठी तुमच्याकडे आहे असं मागे नाही. आणि ते मिठूचं पिल्लू दारू कोणती टँगल आराम घेऊन अरे म्हणा आजो मी ऐकलं म्हणून का माझ्या करत राहील एका जायचे पिल्ले बरोबर. मग आपण सगळे एकाच जायचे पिल्ले आहे. हेच सांगतो मी नेहमी, हे मिळवा, हे ज्ञान मिळवा तर आपल्यावर लोकांच्या मजुरीला जायची वेळ नाही. ती मजुरी वेगळी करू शेतातली, ही मजुरी म्हणजे लाचार व्हायचं नाही. तर भगवंताला आवडण्यासाठी गुरु शुद्ध संस्कृतीचा पाहिजे. मग आपल्या देहाचे सोडवणूक तोच करतो. गुरुचरणातून निघाले ज्ञानगंगेचे, परंतु ती ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर धारण करण्याची शक्ती गुरुचरणातच असते. जे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल ना आपल्या मस्तकावर धारण करण्याची शक्ती या गुरुचरणातूनच हे ज्ञानगंगा प्रवेश असते. आणि त्या जेव्हा आपण आपल्या गुरुच्या चरणावर डोकं ठेवतो तेव्हा ते ज्ञान आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी उगल्याच जवळ आता पण गुरुच्या बोधोपदेशाशिवाय नाही. त्याला पहिला गुरुचा बोध झाला पाहिजे, उपदेश झाला पाहिजे. त्याच्या मनावर उपदेश म्हणजे परिणाम होणारी गोष्ट बोलावं लागल. त्याला बोध म्हणजे काय काय कसं करायचं याचा बोध म्हणजे माहिती द्यावा लागल. तेव्हा तो ज्ञानी बनतो. नाही गुरुसेवा हे आपले पहिले ध्येय असावे लागते. गुरु ही एक सर्व शिष्याची माया असते. ते म्हणले सगळे लेकर आपले पैशावाल्याचं हे तरी हे नंतर म्हणतो बरोबर आहे. मग गुरु कसा पाहिजे, शिष्यांची माया असला असे जगाचे कल्याण करण्यासाठी सतत तळमळत असायला पाहिजे. जणू काय व्यालेली गाय आपल्या वासरासाठी वत्सासाठी तळमळत आंबारडा फोडते. संध्याकाळी गाय फोटवर त्या वासरू जर उभरायला लागलं की ती गाय किती उंबारड्या फोडते पळत सगळे ढोरं मागट्या घेते. ते ढोरं कोणती मला नाही माहिती पण ही व्यालेली गाय तिला गरज आहे. आपलं लेकरू कशी झालं असं बरोबर आहे. सतत तळमळत असते. पण श्री गुरु दत्तात्रय म्हणतात सर्व पक्षी मानवास भक्ती करण्याचा आनंद आहे. पण त्याला वाचायला
त्याला वाचा नाही म्हणजे त्यांनी मनुष्य जन्मामध्ये भगवंताची भक्ती केली गुरुच्या अनुषंगाने, म्हणून त्यांची पशुपक्षी प्राणी ह्या जन्मामध्येच होती भगवंताबद्दलची श्रद्धा आणि आनंद होतो. कुठे जर मंदिर बिंदिर असेल त्याच्यावर जर संध्याकाळच्या टायमाला झाडं झुडं असेल पक्षी असेल ते कसे किलबिल करत्या आहे की नाही? मग ते का करत्या? ते भगवंताची ते भक्ती करत्या, तुमचा हरिपाठ आणि त्यांची केली बरोबर. मग ते कोण? तेव्हा जीवच आहे ना, जीव शिव झालं, जीव शिव ऐक्य तेव्हा ज्ञान प्राप्त. जीव आणि शिव म्हणजे महादेवापासून हा जीव तयार होतो. ते दोन्ही ऐक्य जर झाले तर भक्तीचा मार्ग खुलला. मार्ग खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. त्या भक्तीची नवलाई अद्भुत आहे, या भक्तीची नवलाई ही अद्भुत आहे. पण ती भक्ती करायला लागले तेव्हा आपलं मन आपल्याला वाईट देतो आणि जन सुद्धा आपल्याला प्रशासित करतो. त्याचं काय उघड येतं आपल्याला नाही, आपल्याला आपण काय येडं वाकडं बोलायचं त्याला, तेव्हा तरी नमाते म्हणजे अशी भक्ती गुरुच्या अनुषंगाने व्हायला. पण जया असा गुरु असेल श्रेष्ठ होत येते ती दाखील वाट. गुरु श्रेष्ठ असेल तर ती वाट दाखवतो. खरी वाट नाही ती कधी साधतील ती भक्तीची वाट. सावधता आली नाही तर ते असाधक त्याची करतील चावटी चावट वरून. नाही ज्याला भक्तीच करता आली त्याला काय अडचणी म्हटलं का ते मार्ग दिली घरपट्टी घेत पण त्या देव दिसले का पाया पडत आणि त्याला नाही करायचं. म्हणून आपण आपल्या भक्तीमधला मार्ग शोधायचा आहे. चालतो करता जायचं त्याच्या भरोश्यावर मग होतं ते नाही येत मी नाही येत असं नाही. आपला मार्ग आहे तो आपण करा. श्रेष्ठ गुरु लाभला तर ब्रह्मारंध्रापासून कळू लागते. आता मी आपल्याला पहिलं म्हणलं होतं शिवशक्ती अवस्था झोपेत जागर राहणं ठीक आहे आणि मग तो खेळ पाहायला. आता हे ब्रह्मरंध्र अवस्था आहे ना मर्दोची, याच्यामध्ये जशी वारुळात म्हणजे जर शिरती ती किती वेगानं त्या वारुळात खाली गेली माहीत नाही आहे का. त्या वारुळात खाली काय ते ब्रह्मरंध्र अवस्थेचं नाव आहे. हे ब्रह्मदेवापर्यंत आपण जाऊन बोलतो. किती टाईम लागतो? क्षणभरात डोळ्याची पापणी नाही लावत भगवंताची भेट करतो आणि मग त्या भगवंताला तुमचा काय प्रश्न आहे तो मांडतो आणि त्याचं ते उत्तर देतं. ते बसकनवर येते डोळे लावल्यावर दिसत बरोबर त्याला नाही काही दिसत. ही अवस्था आहे ब्रह्मरंध्र अवस्था. त्या अवस्थेमध्ये मनुष्य बोलतो. तिसरी अवस्था आहे तुरी अवस्था. काही साधू लोक डोळे लावून बसत्या समाधीस्थ होत्या आणि तिथून त्याला ते मिळवा लागतं. ते मिळवल्यानंतर किती लोकांना द्यायचं किती आपल्याजवळ ठेवायचं. आणि चौथी अवस्था आहे नीलनयन. नीलनयन अवस्था अशी आहे की फक्त आपल्या ज्ञानी गुरुच्या डोळ्याने आपल्याला पाहता येते दिसते. स्वतःच्या डोळ्याने काही दिसत नाही पाहता येत. मग आता इथं कसं करा आता गुरुचे डोळे काढून आणावं काय नाही. त्या गुरुकडून ते ज्ञान प्राप्त केलं आणि त्या गुरुचं स्मरण केलं तर त्याला तिथे त्याचा गाठा वाजला. अरे आपल्या शिष्याला गरज पडली. आता मी गेले 42 आणि पण त्याला घंटा वाजवत मी काय करू? पागल व्हायचेच काम आहे ना. नाही माझे 5 शरीर तुमचे बघा. सूक्ष्म ध्यान आहे मला ध्यान ठेवावं लागलं. 5 शरीर त्या हे श्रीराज्यात मच्छंद्रनाथ गेले होते आणि कानिपाला संशय आला काय म्हणजे श्रीराज्यात आले एवढे मोठे नाथपंथाचे श्रेष्ठ गुरु येतो तुम्ही. ते म्हणे नाही रे कानिपा हे असं आहे म्हणे ब्रह्मलिखित आहे म्हणे. मला तर ते करावं लागलं श्रीराज्यात ते नाही लागलं. पण मी किती शुद्ध आहे तुला दाखवायचं नाही तर तू तिकडे जाऊन काही दांडो करशील म्हणजे याला हात धरून दाखव. हा मच्छंद्रनाथ सूक्ष्म ध्यान आणि 5 शरीर वाचण्याचे. पण मी पवित्र आहे तेव्हा काय नाकाला पडलं.
असं आपल्या प्रत्येकाचे 5 शरीर आहे. 5 शरीरात मध्ये 4 शरीर आपले कमजोर, पण आपले एक सूक्ष्म शरीर आहे. तेच आपल्याला मनापासून दूर करतं. म्हणून हे 6 विकार साधूला मारावं लागतं. मन पण लय विचित्र आहे, हे काय आलं मनामध्ये, आलं तू त्याच्या घरात जातो, त्याच्या बाहेरचे भांडत लावून देतो, हे देणं गेलं आहे का? पण मजाक मध्ये करायचे. कोणा केलं? माणूस करतो ना, तुम्हीच माझ्या माणूस वाईट नाही. मग वाईट कोण? त्याच्या आत बसलेलं मन वाईट. आणि ते मन इतकं विचित्र आहे, क्षणार्धात कुठे जाऊ शकतो, काही गोड्या करून येऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी वहीत म्हटलेले आहे. आणि ते मन असं विचित्र आहे, ते गेलं खोडी करून आलो. ते ज्यांचं मन गेलं की खोडी काढावं, ते त्या मानानं पकडलं. ते इतकं बदललं, रक्त बंबाळ झाले. हा सुटलं, सुटलं, जाऊ दे, जात मग कधी बरे आलंय तू. आणि हे माणूस जागलं, याला सोडणं पडेल ना. हे जागलं झालं, शरीर पूर्ण तरी काही कुठे लागेल तो दे सोडणे काय खरंय. ते खरं आहे. कुठं खरं आहे? ते मन त्याचं पाहिजे. मग त्या मनाला आपल्या ताब्यात ठेवायचं. तर ते काय लागेल, काय माहीत कामाला जाईल. ते मन कुठे जाईल? शुद्ध तिथं. आम्ही गेलो पूर्वपूरला, काय गर्दी मारण्याची. नंबर लावायला, बाऱ्या लावायला, आमच्या नंबरला बाऱ्यामध्ये आमचा नंबर संध्याकाळपर्यंत येतो का नाही. माझं मन बाकी विचित्र. मी गेलो कृपया चढायला, पाणी करून गेलो. ते बा म्हणा आलं असं धावलं तरी माझ्या क्या बैठे की है पढ़ाओ। और देखो मेरे को बाबा जी ने भेजा है, रात को मैं तुम्हारे गाँव में आया था, मैं पीपल के झाड़ के नीचे बैठूंगा, बाबा ने बोला था तो तुम मुझे बुलाएंगे और मुझे आरती करने के लिए बुला के लेके जाएंगे। तुम तो गाली गलौज पे आ गए, और तुम थे क्या? हाँ चलो चलो बोले तुम्हारे कितने आते आम्हाला सगळ्यांच्या पुढं आणि पूजा आमच्या वरून पूजा झालं. मी म्हणलं गुरु तुमने दक्षिणा नाही दिली, 500 रुपये येऊन झालं कसं हात्यानं करून घेतलं आपलं काही नाही. ते 500 रुपये आम्ही नावाड्याला दिले. म्हणजे कृष्णा नदीवरून ते घेणे तो पाठीशी असायला पाहिजे. आणि त्याला पाठीशी ठेवण्यासाठी आपलं मन ताब्यात आहे. तो आपल्या संघ आहेच, हा आत्मविश्वास जागृत होतो आणि मगच आपण कुठलेही काम करू शकतो, पण चांगले नाही. जर म्हणून तो पाठीशी आज पाटलाचं गरज पडायचं लय आधी तर चांगल्या कामासाठी तो पाठीशी आहेच. ते लोकांचं काय बरं चालणार राहिलं पुढच्या वेळेस बकन घेऊन घेऊ गरज नाही. गेले एकच होतं ते बट्टीला पिकून आला मला मी वाटत